त्याच वेळेस नारद म्हणू लागले, अहो प्रत्यक्ष तुम्ही तरी चार सुंदर असा ग्रंथ लिहिला, अनेक शास्त्र लिहून ठेवले, वेद लिहिले, प्रत्यक्ष मी तर मागच्या जन्मामध्ये एक दासी पुत्र होतो, तरी माझा उद्धार झालाय, तुमचा का नाही होणार? दासी पुत्र? नारदा नारदा बाजूला सारखा, बाजूला उडीच मारली इकडे, म्हणे मग उडीच मारली बाजूला, म्हणे थांबा व्यासा मागचा जन्म सांगतो. म्हणे मग मागचा जन्म मला सांगा. म्हणे ठीक आहे, मागच्या जन्मामध्ये माझी आई एक दासी होती. दासीचे प्रकार दोन आहेत बरं का. दासी म्हणजे सेविका आणि दासी म्हणजे वाईट कृत्य करणारी ती स्त्री. अशी दासी पुत्र होती आणि अशा दासी होती आणि त्या दासीच्या घरासमोर म्हणजे माझ्या घरासमोर अनेक चपला बुट त्या ठिकाणी पडायचे. पुढे चालून कोणापासून मी जन्माला आलो माहित नाही. पाहता पाहता 5 ते 6 वर्षाचा मी झालो. कोण कोणाला सांगतोय? प्रत्यक्ष नारद मुनी हे व्यासांना कथा सांगतायत बरं. पाहता पाहता 6 वर्षाचा झालो. पण ज्यावेळेस हे सगळे प्रकार घरामध्ये चाललेले होते, मला काही पटायला तयार नाही. विचार करत होतो, असं जर कृत्य जर झाले, असं जर वाईट कृत्य घरामध्ये चालले, माझ्या आईचा उद्धार कसा होईल? मागचा जन्म असणाऱ्या नारद मुनीचा. मग माझ्या आईचा उद्धार कसा होईल? त्याच वेळेस मला वाईट वाटलं, म्हणून मी घर सोडून निघालो. रस्त्यानं जात असताना गावामध्ये चातुर्मासासाठी साधू संत आलेले होते. वास्तविक पाहता संसार करत असताना संसारामध्ये साधू संतांची भेट झाली पाहिजे बा. साधू संतांची भेट झाली पाहिजे. साधू संत येते घराचे दार बंद. नाही काही चुकलं का हो? काहीतरी चुकलं वाटतं नाही का? साधू संत येते घरा, तुझी दिवाळी दसरा. पण तुमच्या आमचं आता कसं झालंय म्हणावं लागलं आम्हाला. साधू संत येते घराचे दार. लक्षात आलं एखादा महाराज आला, काही लोक दरवाजा बंद करून टाकतात. काही लोक. साधू संतांची भेट झाली पाहिजे. साधू शब्दातच सगळे सांगणार मी तुम्हाला. त्या विषयाकडे जर वळालो परत वेळ पुरणार नाही. म्हणून त्या असणाऱ्या 4 महिन्याच्या चातुर्मासासाठी त्या ठिकाणी साधू संत आलेले होते. मला असं वाटलं साधू संतांची भेट घ्यावी आणि आईचा उद्धार कसा करावा म्हणून समजून घ्यावं, म्हणून मी प्रत्यक्ष निघालो. नारद मुनी सांगताय बरं का, मंटेकर महाराज. नारद मुनी स्वतः सांगताय की मी निघालो, प्रत्यक्ष त्या साधू संतांची भेट घेतली. साधू संत पाहिले, आनंद वाटला, साष्टांग दंडवत घेतला. साधू संतांनी प्रश्न केला, हे बाळ काय दर्शनासाठी आलात? नाही म्हणे, मी तुमची सेवा करण्यासाठी आलोय गुरु महाराज. असं आमची सेवा करायची तुला? हो गुरु महाराज, आम्हाला एकदा का होईना मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. म्हणे ठीक आहे बाळ. एवढूस 6 वर्षाचा मी. आनंदाने सगळे साधू संत म्हणू लागले, बाळ तुला आम्ही सेवा करण्याची संधी देतो. पण कोणाचाच तू? कोणाचा आहेस तू? कोणत्या कुळामधला आहेस तू? तुझी आई कोण? तुझा बाप कोण? तुझे वडील कोण? सांग बाळ, कोणाचा मुलगा तू? म्हणे गुरु महाराज, कोणत्या वंशामधला आहेत, कोणत्या कुळामधला आहे एवढा विचारू नका, मी सेवा करायला तयार आहे. म्हणे बाळ, जोपर्यंत तू कोणाच्या उदरामधून जन्माला आला, आई कोण तुझी, वडील कोण आहे, जोपर्यंत कळणार नाही, कोणत्या कुळामधून आहेस, जोपर्यंत आम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुला सेवेची संधी आम्ही देऊ शकणार नाही. आनंद वाटला. ज्यावेळेस हा शब्द मुखामधून निघाला, म्हणजे गुरु महाराज मी सर्व सांगायला तयार आहे तुम्हाला. माझी आई कोण, माझा बाप कोण, मी कोणत्या कुळातून आहे, सर्व सांगायला तयार. पण माझं सगळं कुळ कळाल्यानंतर किंवा माझी सगळी माहिती तुम्हाला लक्षात आल्यानंतर तरी सुद्धा मला सेवेची संधी द्या, वचन द्या देवाने. गुरु महाराज द्या वचन मला. सगळ्यांनी वचन दिलं. सांग बाळ, मग तू कोणाच्या कुळातून? घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. मी दासी पुत्र आहे गुरु महाराज, दासीच्या उदरामधून जन्माला आलो, दासी पुत्र आहे मी.
म्हणून मी आधी माझा कुळ कोणचा आहे मी तुम्हाला सांगत नव्हतो गुरु महाराज, पण संधी द्या मला, द्या. त्याच वेळेस गुरु महाराज ज्या सगळ्या ऋषी मुनींनी सर्वांनी वचन दिलं होतं, आता वचन दिलं हे मोडता येणार नाही. म्हणे बाळ, काही ऋषी मुनी म्हणू लागले, हे बाळ सकाळी सकाळी आम्ही उठण्याच्या आधी तुला उठावं लागेल. म्हणे हो गुरु महाराज मी उठेल. सकाळी सकाळी उठल्यानंतर सडा सारवण करावं लागणार, इकडं तिकडं लागता येणार नाही. चालेल गुरु महाराज. अरण्यामध्ये जावं लागल, फळावळ कंदमुळं तुला आणावं लागतील बाळ. म्हणे सगळं करायला तयार आहे गुरु महाराज मी, फक्त सेवेची संधी द्या. 6 वर्षाचा होतो मी. रोज सकाळी उठायचो, त्यांनी आज्ञा दिली, रोज सकाळी उठायचो. गुरु महाराज सगळे ऋषीमुनी उठण्याच्या अगोदर उठायचो, सडा सारवण करून फळं कंदमुळं आणायचो. 6 महिन्यापर्यंत त्या गुरु महाराजांची सेवा केली मी. 6 महिन्यापर्यंत. 6 महिने परिपूर्ण झाले. आता ते ऋषीमुनी त्या गावातून दुसऱ्या गावामध्ये निघाले. ज्या वेळेस मला कळालं, वाईट वाटू लागलं. 6 महिन्यापर्यंत अनेक सुंदर अशी सेवा झाली. वेदमंत्रांचा घोष माझ्या कानामध्ये पडत होता, सर्व आनंद होता. सगळ्या ऋषीमुनींची सेवा मला करता येत होती. मग आता सगळे ऋषीमुनी दुसऱ्या गावी निघाले. तेवढ्यामध्ये काही ऋषीमुनींच्या लक्षात आलं, 6 महिन्यापर्यंत त्या बालकानं म्हणजे मी सेवा केली, तर त्या बालकाला काहीतरी आशीर्वाद द्यावा म्हणून जवळ आले. म्हणे बाळ, 6 महिन्यामध्ये एवढी छान सेवा तू आमची केली, माग, तुला काय मागायचं? म्हणे गुरु महाराज मला काही नको, पण माझ्या आईचा उद्धार कसा होईल एवढंच फक्त मला सांग. माझ्या आईचा उद्धार कसा होईल? सुंदर असा गुरु महाराजांनी गुरुमंत्र माझ्या कानामध्ये दिला. जा तुझ्या आईला सांग आणि ह्या मंत्राचा जप कर. सुंदर मंत्र आहे, सुंदर मंत्र आहे. कोणता मंत्र सांगू? ओम नमो भगवते वासुदेवाय. असा सुंदर असा हा मंत्र माझ्या कानी दिला आणि मी निघालो. गुरु महाराजांना साष्टांग दंडवत केला आणि मी निघालो. परमात्मा असणाऱ्या आईच्या संध्याकाळची वेळ होती. हीच वेळ संध्याकाळची वेळ होती. अंधार पडत होता हळूहळू. आणि अंधार पडत असताना नेमकं मी त्या ठिकाणी, नेमकं आई माझी वाटच पाहत होती की माझं बाळ कुठे गेलं असेल. पाहता पाहता 6 महिने होऊन गेले. आज माझं बाळ काय कुठे गेला असेल, काय खात असेल. पहा, एखादी स्त्री परिस्थितीनुसार कार्य करत असेल, याचा अर्थ ती वाईट आहे असं नाही म्हणता येईल. आणि शेवटी आईचा जीव, आई ती आईच असते. पहा, आई कधीही आपल्या मुलाच्या खिशाकडे लक्ष देणार नाही, प्रॉपर्टीकडे लक्ष देणार नाही. आईचं लक्ष फक्त एका ठिकाणी असतं. बरं, फक्त एका ठिकाणी. त्या बाळाच्या, तो किती मोठा हो, आमदार होऊ द्या, खासदार होऊ द्या, पण बाळ हा शब्द आईच्या मुखामधून निघणार. आणि लक्ष कुठं असतं? खिशाकडं. हे बायकांचे काम आहेत. हे बायकोचं लक्ष असतं म्हणा, किंवा लेकरांचं असतं असं म्हणायला हरकत नाही. खिशाकडे लक्ष कोणाचं माहिती का? इतरांचं. आईचं लक्ष कुठं असतं माहिती? बाळाच्या पोटाकडे असतं. त्याच वेळेस आई विचार करत होती. पाहता पाहता 6 महिने होऊन गेले. माझा बाळ अजून दिसायला तयार नाही. कुठे गेला असेल माझा बाळ? कुठे गेला असेल? तेवढ्यामध्ये संध्याकाळची वेळ होती. मंद अंधार पडलेला होता आणि एक आकृती येताना दिसली. बाळ दिसलं, कोणीतरी येतंय. आईनं ज्या दरवाजा समोर तिथे विचार करत होती, तिथून पळायला सुरुवात केली की मला असं वाटतं माझा बाळ आलाय. आणि पळतच सुटली. इकडं बाळानं पाहिलं आपल्या आईला. आई प्रत्यक्ष, मी सुद्धा आईजवळ आलो. आईनं मला माझ्या मिठीमध्ये घेतलं आणि अक्षरशः मला प्रश्न विचारू लागला, अरे बाळ, 6 महिन्यापासून कुठं गेला होता रे? काही खाल्लं नाही? किती वाळून गेला रे? किती खराब झाला रे? काही पोटाला खाल्लं की नाही रे तू? म्हणे बाळ कुठे गेला होता? म्हणे आई, मी तुझा उद्धार करावा, तुझा उद्धार व्हावा ह्या निमित्तानं काही गुरु महाराजांसोबत राहिलो आणि त्यांनी सुंदर असा मंत्र दिलाय. तो मंत्र एकदा कानामध्ये घे आई, तुझा उद्धार होईल आई. तेवढ्यामध्ये आईचं लक्ष पोटाकडे. आई म्हणू लागले, बाळ किती वाळून गेला, किती खराब झालास. एक काम कर, तुझा तो मंत्र बिंत्र काय आहे तो मला नंतर दे. आधी मला तुला काहीतरी खायला नाही तर प्यायला तरी दे.
त्या असणाऱ्या दासीकडे एक काळी कपिला होती आणि ती संध्याकाळची वेळ होती, दूध काढण्याची वेळ झाली होती. म्हणे बाळ थोडं थांब, मी आधी दूध आणते. सुंदर असं त्या काळ्या कपिलीचं दूध आणते, ते दूध तू पी आणि मग तुझा मंत्र बिंत्र काय आहे ते दे. ज्यावेळेस हा शब्द, हा सगळा विषय कळाला, त्याच वेळेस आईनं प्रत्यक्ष मला घरामध्ये नेलं, मला बसवलं आणि आईनं आतमध्ये गेली, एक भांड घेतलं दूध काढण्यासाठी आणि निघाली त्या कपिलेकडे. गोठ्यामध्येच रस्त्यानं जात असताना अंधार होता, अंधारामध्ये एक नेमकं त्या रस्त्यावरती एक काळा कभिन्न सर्प पडलेला होता आणि आई प्रत्यक्ष पळत पळत जात होती. आनंदाच्या भरामध्ये माझ्या बाळाला दूध पाजावं ह्या उद्देशानं आई माझी पळत निघाली. लक्षात आलं नाही समोर त्या अंधारामध्ये सर्प पडलेला आहे. नेमकं आईनं त्या असणाऱ्या सर्पावरती पाय देण्याचा उशीर, असणाऱ्या त्या सर्पानं आईच्या पायाला दंश केला. आई जोरात ते भांड जे होतं भांड फेकून दिलं आणि जोरात आवाज दिला, आई बाळ, आणि धाडकन आई खाली पडली. ज्यावेळेस आईचा आवाज माझ्यापर्यंत आला, मी पळतच आलो. येऊन पाहतो तर काय, रस्त्यावरती माझी आई पडलेली होती. आवाज दिला, आई डोळे उघड ना ग आई. आई सगळा पूर्ण शरीर काळं निळ झालं होतं, पूर्ण फेस शरीरावरती आलेला होता, तोंडावरती फेस पूर्ण आलेला होता. आईला मी उठवण्याचा प्रयत्न करतो, आई उठ ना ग, आई उठ ना ग आई, एकदा तरी माझ्याकडे पाहाय, मी आणलेला मंत्र एकदा तरी म्हणून तर म्हण ग, तुझा उद्धार होईल. आई डोळे उघड आई. पण तरी माझी आई डोळे उघडायला तयार नाही. काय चाललंय हे मला काही कळणं गेलं होतं. का माझी आई पडली? कारण मी 6 वर्षाचा होतो. आईला फक्त मी म्हणत, आई डोळे उघड ग, सुंदर असा मंत्र आणलेला आहे मी, तो एकदा तरी म्हण. पण आई काही उठायला तयार नाही. फेस मुखामधून येत होता. आई मृत्युमुखी पडलेली होती. जोर जरात रडण्याचा माझा आवाज, आई 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 हे शब्द माझ्या मुखामधून निघत होते. आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं, का रडतं हे बाळ? येऊन पाहतात तर काय, त्या आईला पाहिलं, आई मृत्युमुखी पाय पावली. सगळ्यांनी शरण रचण्यात आलेलं होतं. काहीतरी ते आईला उचलून कुठेतरी घेऊन जात होते, सगळे घेऊन जात होते. मी आई आई करून रडत होतो. मला काही जणांनी हाताशी धरलं आणि मला त्या स्मशानभूमीत त्या ठिकाणी घेऊन गेले. आईला अग्निदाग द्यायला लावला. हा सगळा प्रकार चाललेला काही कळत नव्हता मला. घरी आलो, घरी काही दिवस राहिलो, मला काही करमेना. आई कुठे गेली काही कळायला तयार नाही. आई 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 मी तुला सुंदर मंत्र आणला होता का ग? नाही घेतला ना तू? जो संसारामध्ये आईनं जे भांडे कुंडे जे काय कमवलेले होते, जे काय वाईट पद्धतीनं का होईना सगळे उचलले आणि सगळे दान देऊन टाकले. जे घर होतं ते सुद्धा दान देऊन टाकलं आणि अरण्यामध्ये निघालो. परत गुरु महाराजांनी जो मंत्र दिलेला होता जपायला सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. काही काळ निघून गेला. सुंदर असा परमात्मा त्या ठिकाणी उभा राहिला. आवाज दिला, हे बाळ डोळे उघड. मी डोळे उघडून पाहत होतो, काय परब्रह्म परमात्मा समोर. पण कसा दिसत होता सांगू? पाहायचा का परमात्मा? सूर्य नारायणाकडे पहा बरं, दिसतो का? आकृती दिसते फक्त, डोळ्याला अंधारी येते. त्याचप्रमाणे परमात्मा दिसू लागला, फक्त आकृती दिसू लागली. मी आवाज दिला, हे परमात्म्या आपण म्हणजे ज्याचा तू तप करतोय तोच मी परब्रह्म परमात्मा. म्हणजे देवा तुम्ही मला प्रसन्न झालात ना? म्हणे हो बाळ झालंय तुला प्रसन्न. मग गुरु महाराज जर मला तुम्ही प्रसन्न झाला आहात तर मला का दिसत नाही? म्हणे बाळ हा जन्म तुझा दासी पुत्राचा आहे. दासीच्या उदरी तू जन्म घेतलाय ना, म्हणून मी तुला या ठिकाणी दर्शन देऊ शकत नाही. पण काळजी करू नको. सुंदर दिलेला मंत्र हा जप, मंत्र म्हण. हा मंत्र जपल्यानंतर अवश्य तुझा उद्धार होईल. पुढे चालून तो परमात्म्याला मी साष्टांग नमस्कार केला. परमात्मा निघून गेले. तो मंत्र जपला आणि पुढे चालून माझा उद्धार झाला, आईचा सुद्धा उद्धार झाला. परमात्म्यानं पुढच्या जन्मामध्ये पायाची जागा दिली. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।